हरिविजय अध्याय 6 भावार्थ. 6व्या अध्यायाची सुरुवात करताना कवी श्रीधर म्हणतात की भक्तांच्या हृदयातील ध्यानरूप हंसा, त्रैलोक्य पाळा, तू तुझ्या आगाध लीला गोकुळात दाखवत आहेस. तू पुतनेचे प्राण शोषून घेतलेस, तणावर्त राक्षसाला मारलेस आणि जांभईसाठी उघडलेल्या तोंडात तू यशोदेला विश्वरूप दाखविलेस. एके दिवशी सकाळी कृष्ण यशोदेजवळ हट्ट धरून बसला की मला खेळायला सूर्य आणून दे. गोल दिसणारा तो आभाळातला सूर्य मला चेंडू म्हणून खेळायला हवा आहे. श्रीकृष्णाचा तो बाल हट्ट पाहून यशोदेने श्रीकृष्णाला कडेवर घेतले आणि ती म्हणाली, बाळा, सूर्य कसा देऊ तुला? तू दुसरं काहीतरी खेळायला माग. मला रांजणातले चंद्रबिंब दे. असे श्रीकृष्ण म्हणाला. ते कसे मला देता येईल? यशोदा अगतिक म्हणाली. त्यावर बाळकृष्णाने हट्ट धरला की डेऱ्यात रवी घुसळल्यामुळे होणारा जो आवाज आहे तो मला काढून दे. त्यावर यशोदेने सांगितले की बाळा, मला तो आवाजही देता येणार नाही. पर्वत, देव्हाऱ्यातील देव, वाऱ्याच्या झुळका, डोळ्यांतल्या बाहुल्या, सावली, आरशातील प्रतिमा, मोत्यांची तेज, रत्नांची चमक, घाटामधले आकाश आणि जगावेगळी खेळणी श्रीकृष्णाने यशोदेजवळ मागितली. यशोदा ते देऊ शकत नाही असे म्हटल्यावर बाळकृष्णाने जमिनीवर लोळण घेतली. श्रीकृष्णाचे हट्ट पाहून यशोदा माता म्हणाली की बागुलबुवा आला आहे. तो महाभयंकर आहे. त्याला 5 तोंडे आहेत आणि त्याच्या डोक्यावर जटांचे भार आहेत. त्याला 3 डोळे आहेत. त्याच्या जटातून पाणी वाहते आहे. तो महायोगी आहे. त्याच्या शिरावर चंद्रकोर आहे. त्याचा कंठ निळा आहे. त्याने सर्वांगाला भस्म लावले आहे. त्याने गजचर्म पांघरले आहे. व्याघ्रांबर नेसले आहे. त्याच्या गळ्यात नररुंडांचा हार आहे. त्याच्या सर्वांगावर नाग आहे. त्याला पाहिले तर सगळेजण घाबरतात. तो बाहेरच उभा आहे. तो आपला मुकाट्याने झोप बरं. काळांचाही काळ असलेला तो योगी आहे. तो सगळे ब्रह्मांड आपल्या मुठीत धरू शकतो. यशोदेने केलेले ते बागुलबुवाचे वर्णन ऐकून हरी म्हणतो की मी त्याच्यासाठीच रडतो आहे. तो कोठे आहे तो मला दाखव. यशोदा अनेक प्रकारे त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करते, पण क्षीराब्धिवासी काय ऐकत नाही. तो गडबडा लोळ लागतो. आता ह्याची समजूत कशी काढावी असा प्रश्न यशोदेला पडतो. ती त्याला तळघरात घेऊन जाते आणि सांगते की तो योगी इथेच आहे, पण त्याला पाहून तो भयभीत होशील. श्रीकृष्ण आपल्या मातेला सांगतो की मी घाबरणार नाही. मला तो योगी कोठे आहे ते दाखव. यशोदा श्रीकृष्णाला घेऊन तळघरात जाते तर काय तिथला अंधार दूर होतो आणि प्रकाश पडतो. चौकडे कृष्णरूपच दिसू लागते. आपण कोण आहोत याचा यशोदेला विसर पडतो. ती तळघराबाहेर येते आणि क्षणभरापूर्वी पाहिलेले दृश्य विसरून जाते. ती परत आपल्या बाळकृष्णाला म्हणते की बाळा, नुसता हट्ट करू नकोस. पण श्रीकृष्ण काही आपला हट्ट सोडत नाही. तो यशोदेला सांगतो की तो पंचवदन योगी मला दाखव. इतक्यात तेथे बळीराम येतो आणि श्रीकृष्णाला खेळण्यासाठी बाहेर घेऊन जातो. गोकुळातले सगळे छोटे गोप तेथे जमलेले असतात आणि ते लपंडाव, चेंडू, चक्रे असे निरनिराळे खेळ खेळू लागतात. खेळ खेळता खेळता श्रीहरी एका गोपिकेच्या घरात शिरतो आणि त्या घरातले दही दूध चोरून खातो. तूप, लोणी आणि साई तर बालगोपाळांना देतो आणि मग ते सगळे दुसऱ्या घरी जातात. घराघरातून जमवलेले दही, दूध, लोणी, साई हे पदार्थ चोरून खाण्याची ही हरीची लीला खरंच अद्भुत आणि अगम्य अशी आहे. घरोघरी जाऊन दही, दूध, लोणी खाणे हा आता गोकुळातल्या बालगोपाळांचा नित्यक्रमच होतो. श्रीकृष्ण त्यांचा नेता झाला होता. तो आपल्या बालमित्राला सांगे, पावले न वाजवता हळूच घरात चला. गोपिका झोपल्या असतील, तुमच्या पावलांचा आवाज ऐकला तर त्या जाग्या होतील. ह्यावर त्याचे ते बालमित्र त्याला म्हणत, अरे, तुझ्या पायात जे नुपुरे आहेत त्यांचा आवाज होतो आहे. तो आवाज ऐकून गोपिका उठतील. तेव्हा बाळकृष्ण त्यांना सांगतो, अरे, कानात बोटं घाला. श्रीकृष्णाच्या प्रेरणेने सारे होत होते. त्याने कानात बोटे घातले तरी कान बधीर होतात आणि त्याने डोळे मिटले तर त्रिभुवन आंधळे होते. श्रीकृष्ण व्यापक आहे. ज्याप्रमाणे अलंकार विविध असले तरी त्यातले सोने एकच असते. अनेक प्रकारचे घट असले तरी त्या घटासाठी वापरलेली माती एकच असते. त्याप्रमाणे हे जग जरी विविधतेने भरलेले असले तरी त्या विविधतेमध्ये एक श्रीकृष्णच भरून राहिला आहे. तो ह्या सृष्टीचा चालक आहे. एकदा एक गोपिका नदीवर पाणी आणायला गेली असता श्रीकृष्ण आपल्या बालमित्रासह तिच्या घरात शिरतो. गोपिका जेव्हा नदीवरून पाणी घेऊन घरी येते तेव्हा तिला दिसले की श्रीकृष्ण एकटाच लोणी खात आहे. गोपिका श्रीकृष्णाला विचारते की तू कोण आहेस आणि माझ्या घरातले लोणी तू का चोरून खातो आहेस? त्यावर तो वैकुंठनाथ म्हणतो, अगं, मी चोरटा नाही, तू चोरटी आहेस. माझं लोणी मी खातो आहे आणि तू कोण मला विचारणारी? गोपिका मोठ्यांदा हसून म्हणते, अरे, हे माझं घर आहे आणि ह्या घरातलं सर्व माझंच आहे. ह्यावर चक्रपाणी तिला मोठा मार्मिक प्रश्न विचारतो, हे घर माझं आहे असं म्हणतेस
मग हे शरीर तरी तुझं आहे का? हे शरीर जर तुझं नसेल तर मग हे घरदार कोणाचं? जे जे दिसतं ते ते सारं नाशवंत आहे. मीच काय तो अविनाशी आहे. कृष्ण जे काही सांगतो ते सत्य आहे हे गोपिकाला पटते. जे जे दिसते आहे ते ते सारे कल्पनेतून निर्माण झाले आहे, असा विचार गोपी करू लागते. तिच्या व्रती तदाकार होतात आणि इकडे श्रीकृष्ण समग्र गोरस बक्षून पळायला तयार होतो. इतक्यात गोपी सावध होते आणि श्रीकृष्णाला विचारते, हे घर माझं नाही तर मग कोणाचं आहे ते तू सांग बरं. हे घर माझंच आहे असे श्रीकृष्ण तिला सांगतो. हे घर तुझंच असेल तर काही खून मला सांग बरं. गोपी श्रीकृष्णाला विचारते, ह्या चराचरा जेवढी घरं आहेत ती सारी माझीच आहेत. श्रीकृष्णा, तू हे काय करतो आहेस आणि तू माझ्या बाळांना चिमटे का काढतो आहेस? मी ह्या तुपात पडलेल्या मुंग्या वेचून बाहेर काढतो आहे आणि उद्या सकाळी गायींना चारायला घेऊन कोठे जायचं हे ठरवण्यासाठी मी त्यांना उठवतो आहे. श्रीकृष्ण त्या गोपिकेला आपल्या बोलण्यात गुंगवतो आणि तिला ठकवून तो तिच्या घरातून पळून जातो. त्या मनमोहनाचे गाराने यशोदेला सांगण्यासाठी म्हणून सगळ्या गोपी यशोदेच्या घरी गेल्या. त्यांच्या मनात श्रीकृष्णाला पाहण्याची इच्छाही होतीच. त्या हसून यशोदेला म्हणाल्या, तुझा हा श्रीपती फार खोड्या करतो. एक गोपी म्हणाली की आमच्या घरात हा शिरतो आणि उंचावर बांधलेल्या शिक्यातली लोणी घेण्यासाठी पाटावर पाट रचतो, त्यावर तिवई ठेवतो, त्यावर एखाद्या मुलाला उभा करतो आणि त्याच्या खांद्यावर हा श्रीकृष्ण बसतो. तरी हात पोचला नाही तरी रविदंडाने घागरीला छिद्र पाडतो आणि त्यातून वाहणारा गोरस हा संपवून टाकतो. आपल्या मित्राला सांगतो, माझ्या कोपरावरून वाहणारे दूध तुम्ही पिऊन टाका. ज्या मुलाच्या खांद्यावर श्रीकृष्ण बसला होता तो मुलगा श्रीकृष्णाला चिमटे काढून विचारतो, अरे सारे तूच खाणार का? आम्हालाही दे. तेव्हा हा वनमाळी आपल्या उंजळीतून आपल्या मित्रांनाही गोरस पाजतो. ही मुलं गोरस पिण्यासाठी जेव्हा वर तोंड करून श्रीकृष्णाकडे पाहतात तेव्हा असं वाटतं की चकोर चंद्राला न्याहाळत आहे किंवा चक्रवाक सूर्याला पाहत आहे. मेघ जसा चातकासाठी जलवर्षाव करतो तसा हा श्रीकृष्ण आपल्याला न्याहाळणाऱ्या आपल्या सवंगड्यावर दुग्धधारांचा वर्षाव करतो आहे. श्रीकृष्णाचे बालमित्र श्रीकृष्णाला विचारतात की कान्हा, हा गड तर लहान दिसतो आहे आणि आपल्या सर्वांचे दुग्धपान झाले तरी ही धारा अजून थांबतच नाही, असे कसे? इतक्या त्या घरातली गवळण जागे होते. श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना पळून जायला सांगतो आणि शेवटी तो पळू लागतो. तेव्हा गवळण त्याला पकडते आणि म्हणते, तुझ्या सवंगड्यांना तू पळून लावलंस तरी तुला मात्र मी पकडलं आहे. तू सापडलास हे बरं झालं. हृदयात बिंबलेला नारायण सापडल्यावर इतर देवता कशाला हव्यात? हातात हिरा सापडल्यावर गारा कशाला वेचाव्यात? आता तुला यशोदेकडे घेऊन जाते आणि तुला शिक्षा करा असं तिला सांगते. तिच्या ह्या बोलण्यावर दुधाची गुळणी तोंडात धरलेला ऋषिकेश हसू लागतो. एक गवळण यशोदेकडे गाराने घेऊन येते की यशोदे, मी एकदा ताक घुसळत होते तेव्हा हा श्रीरंग अंगणात उभा होता. मी जेव्हा त्याला विचारले की तू इथं उभा राहून काय करतो आहेस तेव्हा मला म्हणाला की मी वासरे पाहायला आलो आहे. तान्ह्या वासरांचा कळप गोठ्याजवळ बांधला होता. त्यांच्याजवळ जाऊन हा कान्हा त्यांना कुरवाळू लागला. कोणत्या गाईचं वासरू कोणतं असं मला विचारू लागला. मी ताक घुसळत आहे असं पाहून त्यानं वासरांचा कळप सोडून दिला. त्यांना दाराबाहेर काढलं. शेपट्या उभारून हुंकार करत वासरं पळू लागली आणि मग मला येऊन हा सांगतो की तुझी वासरं सुटली, पळून गेली. ते पाहताच मी ताक घुसळणं सोडून दिला आणि वासरं वळण्यासाठी मी गावाबाहेर गेले. तेव्हा ह्या वनमाळीनं माझ्या घरातलं दही दूध संपवून टाकलं आणि मंथनाचा डेरा फोडून टाकला आणि तो पळून गेला. वासरं घेऊन मी तिसऱ्या प्रहरी परत आले तर ओसरीवर मला खापरांचे तुकडे दिसले. तुझ्या मुकुंदाने मला खूप पिळलं आहे. आता मी त्याचे पाय बांधून ठेवीन. यशोदे, तू आता ह्याला सोडू नकोस. गोपीचे ते बोलणे ऐकून श्रीरंग हसू लागला आणि आपल्या आईला म्हणाला की मी ब्रह्मादिकांनाही सापडलो नाही, मग तुझ्या हाती कसा लागेल? तू मला कोंडू शकणार नाहीस. कृष्णाचे बोलणे ऐकून यशोदा हसते. एवढ्यात आणखी एक गवळण श्रीकृष्णाच्या गाराने सांगायला येते. ती सांगते की हा तुझा मुलगा एका घरी गेला. घरात एकटी सूनच होती. ह्यानं तिला विचारलं, लोणी कुठं ठेवलं आहे ते सांग. ती बिचारी सून घाबरली. कृष्ण तिच्या घरात शिरला आणि त्यानं तूप लोणी फस्त केलं. थोडंसं लोणी आपल्या हातात घेतलं आणि ते त्या सुनेच्या तोंडाला फासलं. तेवढ्यात सासू बाहेरून आली. तिनं सुनेला तोंड पुसताना पाहिलं आणि ती सुनेला म्हणाली, तूच लोणी खातेस होय? आम्हाला वाटलं कृष्णच लोणी खातो. दोघीमध्ये चांगलीच वादावादी झाली. श्रीकृष्ण हे सारं बाहेरूनच पाहत होता. सून सांगत होती की कृष्णानं माझ्या तोंडाला लोणी लावलं आणि तो पळून गेला. गवळणीनं बाहेर पाहिलं तर अंगणात श्रीहरी उभा होता. त्याला ती सासू म्हणाली की
चोरी करतोस आणि लोणी माझ्या सुनेच्या तोंडाला लावून पळून जातोस होय रे? तेव्हा श्रीकृष्ण हसला आणि तिला म्हणाला की अगं मी अंगणात खेळत होतो तेव्हा हिनंच माझ्या तोंडाला लोणी फासलं. ती स्वतःच लोणी खात होती. ही माझ्यावर खोटा आळ घेते आहे. तुझा हा बाळ सासू सुनेमध्ये असं भांडण लावून देतो. कोणाच्या तरी घरी जाऊन श्रीकृष्ण गोरस संपवतो आणि रिकामे शिंके शेजाऱ्यांच्या घरी नेऊन बांधतो आणि शेजाऱ्यामध्ये भांडणे लावून देतो. अशा रीतीने श्रीकृष्ण गोकुळातल्या साऱ्या गवळणींना पिडत असे आणि त्या गवळणी त्याची गाराणी यशोदेला येऊन सांगत असत. काही गवळणी कृष्णाला सांगत, तू आता आमच्या घरी आलास तर तुला बांधून ठेवू. अशा गवळणींना ऋषिकेश मग वेगळाच त्रास देई. एकदा त्याने एका गवळणीच्या वस्त्रात विंचू सोडला. त्या गवळणीने वस्त्रे काढली तेव्हा निळाने तिला जाऊन विचारले की तुला काय झाले? त्या गवळणीने त्याला सांगितले की मला विंचवाने दंश केला आहे. कृष्ण तिला म्हणाला की मी त्या विंचवाला क्षणात उतरीन. तू तशीच बाहेर ये म्हणजे मी लगेचच विंचवाचे विष उतरीन. गवळण जेव्हा काकुळतीला येऊन म्हणाली की माझ्या सरंगात वेदना चढल्या आहेत, माझे प्राण जातील रे मनमोहना, तेव्हा श्रीकृष्णाने तिच्याकडे कृपादृष्टी टाकून तिला न्याहाळले. तिच्या वेदना क्षणार्धात थांबल्या. तिच्या मनातला अहंकाररूपी विंचू उतरला. श्रीकृष्णाच्या खोड्यांची गाराणे घेऊन रोज कोणी ना कोणी यशोदेकडे येई. तुझा मुलगा जिवंत सर्प कोणाच्या तरी अंथरुणात टाकतो तर मुठीत विंचू घेऊन कोणाच्या बाळांना त्रास देतो. एकदा एक गवळण मोठ्या प्रयासाने आपला गोरस राखून ठेवते आणि म्हणते ह्यातला कणभर गोरसही मी श्रीकृष्णाला घेऊ देणार नाही. ती गोरसाची कावड भरून बांधून ठेवते आणि म्हणते हा आता गोरस मी उद्या सकाळी मथुरेत जाऊन विकीन. आपल्या उशागती कावड घेऊन ती गवळण झोपते. रात्री घरी तिच्या घरात शिरतो आणि हरी सारा गोरस संपवून टाकतो आणि त्या दुधानीत सर्प, विंचू, पाली, सरडे, बेडूक भरून ठेवतो. कावड पुन्हा बांधून टाकतो. सकाळी गवळण कावड घेऊन मथुरेला जाते. मथुरेतले लोक काय काय आहे अशी विचारतात. तेव्हा गवळण त्यांना सांगते की दही, दूध, लोणी सर्व काही आहे. पैसे घेऊन या म्हणजे दाखवते. कावड सोडून पाहते तर काय, त्यातून साप, विंचू, सरडे, पाली, बेडूक बाहेर येतात. लोक गल्लीबोळातून पळू लागतात. म्हणतात ही गवळण दुष्ट आहे, हिला चांगले मारले पाहिजे. लोकांचेही बोलणे ऐकून गवळण कावड टाकून पळून जाते. मथुरेला जाऊन व्यापार करणे आता तिला शक्य होत नाही. थेंबर गोरस कृष्णाला दिला असता तर तिच्यावर ही पाळी आली नसती. गवळणींना आता समजून चुकली होती की हरीला गोरस दिला तर तो शतपटीने वाढतो. वडाच्या झाडाचे बीज मोहरी एवढे असले तरी त्यातून पर्वताच्या आकाराचा वृक्ष वाढतो. ज्या घरातून हरीच्या मुखात गोरस पडतो त्या घराची उन्नती होते. यशोदेकडे कृष्णाची तक्रार घेऊन येणाऱ्या त्या गवळणींना कृष्ण आपल्या घरी नेहमी यावा असे मनामध्ये वाटे. कृष्णमुख पाहण्यासाठीच त्या यशोदेच्या घरी वेगवेगळी कारणे काढून जात असत. कृष्णाची पाठ फिरली तर आपल्या घरी विघ्ने येतील असे त्यांना वाटे. संसारात कष्ट आणि दुःख भोगणाऱ्या गवळणी मग श्रीकृष्णाकडे येत आणि त्याला सांगत की आमच्या चिंतांचे हरण कर. कवी श्रीधर म्हणतात की श्रीकृष्णाचे अलौकिक असे चरित्र सांगणारा हा हरिविजय वाचणाऱ्यांची आणि ऐकणाऱ्याची दुःखे दूर करतो, पापांचे भस्म करतो. वैराग्य आणि ज्ञान यांचे तीर असलेली ही ग्रंथरूप गोदावरी नदी आहे. ह्या गंगेमध्ये बुडणारा तरतो. हरिविजय ग्रंथाचा 6वा अध्याय इथे समाप्त झाला. जय श्रीकृष्ण.